हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणी नेवदता भागवती कथा, वाणी नेवदता भागवती कथा, व्यासाप्रती भासला, व्यासाप्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. सुतोवाच एवं संभाष्य भगवान नारदो वासवी सुतम आमंत्रे वीणाम रणयन अन्यो यादृच्छको मुनिः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात. इकडे नारद आणि महर्षी व्यास यांचा संवाद चाललेला आहे. नारद म्हणतात, हे व्यासा, तुम्ही आत्तापर्यंत जे सांगितलं तो सगळा विषयच सांगितला. मात्रा, मात्रा म्हणजे विषय. मात्रा स्पर्शे छया मुहू. मात्रा म्हणजे विषय आणि स्पर्श म्हणजे भोग. या ठिकाणी भागवतकारांनी जे शब्द वापरले त्यावर टीका करताना यांनी श्रीधराचार्यांनी मात्रा म्हणजे विषय म्हटलंय आणि स्पर्श म्हणजे भोग म्हटलंय. तेव्हा मात्रा विषयास्तेषां स्पर्शा भोगास्तेषां इच्छया आतुर चित्तानां. मात्रा स्पर्शे छया मुहुः. माणसाची पुन्हा पुन्हा विषयाकडेच प्रवृत्ती होते, कारण तुम्ही त्यांना विषयच भोगायला सांगितला. अहो, विषय भोगायला सांगायची काही गरज नाही, कारण लहान मुलांना चॉकलेट खा म्हणण्याची गरज नाही. त्यांची मूळ प्रवृत्ती चॉकलेट खाण्याची. त्यांना चॉकलेट पासून प्रतिबंध करायला पाहिजे. तुम्ही म्हणाल शाळेत जाण्याच्यासाठी एक आमिष म्हणून आम्ही चॉकलेट दिलं, मान्य, पण त्याला मर्यादा आहे, त्याला बंधन आहे. काही काळापुरतं तुम्ही हे द्या. सुरुवातीला इच्छा निर्माण व्हावी, प्रवृत्ती निर्माण व्हावी म्हणून द्या, पण तेच खरंय असं मानू नका. चॉकलेट खाणंच चांगलंय असं लहान मुलांच्या मनावर संस्कार होऊ नयेत. त्यांना लक्षात यावं की चॉकलेट वाईट आहे. फक्त आपल्याला एक ईषत स्वरूपामध्ये केवळ डिंग मात्र आपल्याला दिलेलं आहे, पण हे लक्षात येत नाही. आणि म्हणून ते म्हणतात मात्रा स्पर्शे छया मुहू. मुहू म्हणजे पुन्हा पुन्हा. जीवाची पुन्हा पुन्हा प्रवृत्ती ह्या विषयाकडे, भोगाकडे, आणि म्हणून भोगाकडे असलेली प्रवृत्ती त्यागाकडे सांगण्यासाठी तुम्हाला भक्ती कथा सांगणं भाग आहे. हे व्यास महर्षी नारद म्हणतात, सामान्य माणसाला भोग सांगावा याची गरज नाही, कारण सामान्य मेतत पशुभीर नराणाम. अहो, भोग इच्छा ही पशुपासून माणसापर्यंत सामान्यच आहे, सर्वांना आहेच आहे. ते या ठिकाणी सांगायची गरज नाही. पाणी जसं उताराकडेच जातं, पाण्याला उताराकडे जा म्हणायची गरज नाही, ते उताराकडेच जाणार आहे. त्याला वरती न्यायचं असेल तर नळाची योजना करावी लागते, मोटरची योजना करावी लागते, म्हणजे विशेष प्रयत्न करावा लागतो. तेव्हा तुम्ही त्यांना त्यागाकडे नेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज होती, तुम्ही तो केला नाही. हा मूळ मुद्दा आहे तुमचा. आणि तुम्ही समाजाला ज्याप्रमाणे सांगितलं, उद्या तुम्ही म्हणताल की मग विषयापासून त्यांना जर परमेश्वराकडे न्यायचं झालं तर काय करावं. ते म्हणतात काही करू नका. त्याला फार सोपा उपाय त्यांनी सांगितलाय. ते म्हणतात की एवं नृणाम क्रिया योगा सर्वे संस्कृती हेतवः आमयो यश्च भूतानां जायते येन सुव्रत तदेवस्यामयं द्रव्यं न पुन्हा ते चिकित्सितम. का हो म्हणे, साखरच फार खावीशी वाटते, साखर खावीशी वाटते, गोड खावंसं वाटतं, आणि गोड खाल्ल्याने तर आपल्याला डायबिटीस होतोय. मग काय करावं. गोड खाल्ल्याने पित्त वाढलंय, काय करावं. डॉक्टरकडे गेले, वैद्याकडे गेले, वैद्याने काय केलं, तुम्हाला गोड खावंसं वाटतंय, हो, पण गोडामुळेच तुम्हाला जर पित्त झालं असेल तर गोड वर्ज करावं लागेल.
नाही वर्ज करून जमतच नाही, गोडाशिवाय चालतच नाही, आणि श्रावण महिन्यात तो गोड आहेच आहे. म्हणले मग काय करा? ते म्हणले मग एक काम करा, आम्ही तुम्हाला औषध देतो, ते अनुपान म्हणून साखर खा. अनुपान म्हणजे मूळ औषध आणि त्याला उपोद्बलक अशा प्रकारची गोष्ट, त्याला अनुपान म्हणतात. म्हणून आमयो यस्य भूतानाम, ज्यापासून रोग निर्माण झालाय, आमय म्हणजे रोग, निरामय शब्द आपण वापरतो ज्याला रोग नाही, निरामय. आमयो यस्य भूतानाम जायतेन सुब्रत, ज्यामुळे एखाद्याला रोग झालेला आहे तेच त्याला उपाय कसा ठरेल. मी तुम्हाला, व्यास महर्षीला म्हणतात नारद, मी तुम्हाला विषय सांगू नका म्हणत नाही, तो सांगा. कारण लोकांची प्रवृत्ती विषयाकडे, पण अभिरुची विषयाकडे जरी असली तरी मग ती ईश्वराकडे कशी न्यायची. ते म्हणतात त्याला चिकित्सितम, त्याला वैद्याकडे घेऊन जा, त्याला ज्ञानी माणसाकडे न्या आणि त्यातून क्रियायोग सांगा. क्रियायोग कोणता? क्रियायोग म्हणजे कोणत्या प्रकारच्या धर्माचं आचरण करावं ते सांगा. मग त्यामध्ये क्रियायोगामध्ये नामस्मरण हा क्रियायोग सांगितलाय. नामस्मरण सामान्य नाही, तो योग आहे, तो आपल्या बसल्या जागी आपल्याला करता येतो. नामस्मरण, भगवत चिंतन, भगवत कथा गायन आणि भगवत कथा निवेदन हा योग आहे. कारण योगाशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. म्हणून ते म्हणतात एवं नृणाम क्रिया योगा सर्वे संस्कृती हेतवा. त्याच्या संस्कृती म्हणजे संसार, या संसारावर उपाय कोणता असेल तर फक्त भगवत कथेचं गायन. आणि मग तुम्हाला असू द्या ना, अहो मला गाणं फार आवडतं, गाणं आवडतं, मग देवाचं गाणं गा ना, सिनेमाचं कशाला गाता, असं वर्णन आहे. महानुभाव पंथामध्ये गायनाला पूर्ण प्रतिबंध आहे, गायन नाही चालत तिथं, गायन नाही. त्या महानुभाव पंथामध्ये एक अत्यंत विद्वान होते, दामोदर पंडित नावाचे. भागवतावर टीका केली त्यांनी. भागवताच्या दशमस्कंधातल्या ब्रह्मदेवानी जेव्हा सगळे वासरू चोरून नेले त्या कथेवर त्यांनी भाष्य केले सुंदर. हे दामोदर पंडित ज्ञानी होते, विद्वान होते, संस्कृतज्ञ होते आणि गायनाचा छंद होता. आता गायचं तर नाही, एके दिवशी सकाळच्या वेळेला सुंदर पहाटेच्या या समयी गाऊ लागले. सुंदर आवाजामध्ये गायन सुरू झालं. चक्रधरांनी ते ऐकल्यावर त्यांना भीती वाटली, आता चक्रधर आपल्याला रागवणार, आश्रमाच्या बाहेर काढणार. ते म्हणाले पंडिता, आजपासून तुला गायला परवानगी आहे, कारण तू जे गायलंस ते भगवंताचं गीत होतं, कृष्णाचं गायन होतं, कृष्णाचं गीत होतं. तुझ्या चरणी माझं मन लागो अशा प्रकारचा अर्थ त्यात होता. बस तुला आजपासून गायला परवानगी. म्हणजे जर गायचं झालं तर कृष्ण कथा गा. म्हणून सिनेमाचे, नाटकाचे गायने म्हणू नका. कथेमध्ये रस आहे ना, देवाच्या कथा आहे का, एवढाच फरक करायचा, दुसरं काही नाही. म्हणून त्याला क्रियायोग शब्द वापरलाय. म्हणून एवं नृणाम क्रियायोगा सर्वे संस्कृती हेतवा तर एवा आत्मविनाशाय कल्पन्ते कल्पिता परे. यातून तुम्हाला संपूर्ण जीवाच्या संसारातून त्यांना मुक्तता करता येते. सगळ्या जीवाची संसारातून मुक्तता कशातून करता येते, ते या क्रियायोगातून. हे दत्त क्रियते कर्म भगवत परितोषणम ज्ञानम यत धीरंती भक्तियोग समन्वितम. त्यातूनच ज्ञान निर्माण होईल आणि भक्तीही त्यातूनच निर्माण होईल. भक्ती, ज्ञान, वैराग्य हे सगळं या क्रियायोगातून सहजच निर्माण होतं. भक्तीतूनच, भक्त्या संजादये भक्त्या, भक्तीतूनच भक्ती निर्माण होते. का? ते म्हणतात भक्तीतूनच भक्तीचा आविर्भाव होतो. भक्तीला दुसरं काही फळ नाहीये, भक्ती हेच फळ आहे. उसाला काय फळ आहे? उसाला ऊसच फळ आहे. कारण ऊसच मधुर आहे, शर्करायुक्त आहे, गोड आहे. तेव्हा भक्ती ही मुळातच गोड असल्यामुळं भक्तीला फळ नाहीये, ती फलस्वरूप आहे. नारद भक्ती सूत्रात म्हटलंय की भक्ती ही मुळात फलस्वरूप आहे, फलस्वरूपा भक्ती आहे ती. याप्रमाणे ते म्हणतात की भक्तीतूनच भक्ती निर्माण होते. म्हणून हे व्यासा, तुम्ही जे सांगितलं, मग तुम्ही म्हणाल मला स्मरण कसं झालं एवढ्या सगळ्या
माझ्या पुनर्जन्माचं, तर भगवंताची कृपा अशी होती की मला पुनर्जन्माचं स्मरण झालं, पूर्वजन्माचं स्मरण झालं आणि माझ्या भक्तियुक्त अंतःकरणामुळे एखादा जरी किती पातकी असला तरी सुद्धा तो मुक्त होतो आणि एखादा कदाचित चुकला तरी सुद्धा त्याच्या पुढच्या जन्मामध्ये त्याला पुढची गती प्राप्त होते. कारण भक्तियोगच असा आहे की तो भक्तियोग त्या ठिकाणी संपत नाही. पूर्वी केलेले कर्म हे या ठिकाणी संपत नाही. कर्म आपोआपच त्यातून निर्माण होतं. म्हणून या कथेमध्ये पहिल्यांदा आपल्याला महत् सेवा हा मुद्दा सांगितला. नारदांनी स्वतःच्या चरित्रातून महत् सेवा, मी मोठ्या मोठ्या लोकांची, थोरा मोठ्यांची सेवा केली, नंतर त्यातून मला त्यांची कृपा प्राप्त झाली, त्यातून माझी श्रद्धा बळकट झाली, श्रद्धेतून श्रवणाची रुची निर्माण झाली. एक एक पायऱ्या आहेत ह्या 9 पायऱ्या आहेत नवविधा भक्तीच्या. याप्रमाणे महत् सेवा, संतांची सेवा, त्यांची कृपा, त्यातून श्रद्धा, त्यातून कथाश्रवण, त्या कथाश्रवणाची रुची, त्यातून भगवत भक्तीची रती, त्यातून विवेक प्राप्त झाला, त्यातून दृढता प्राप्त झाली आणि त्यातून भगवंताचं ज्ञान झालं आणि सर्व श्रेष्ठ अशा प्रकारची भगवंताची कृपा सहजच प्राप्त झाली. अशा पद्धतीने जर आपण करत गेलं तर आपल्याला क्रिया योग या ठिकाणी भावाद्वैत, क्रियाद्वैत आणि द्रव्याद्वैत या अद्वैताचा आविष्कार या ठिकाणी होतो, साक्षात्कार होतो. म्हणून ते म्हणतात की हे व्यासा, तुम्ही हे सगळं केलं त्यासाठी तुम्हाला समाजाला उपदेश करण्याची गरज आहे आणि त्यांना हे सांगितलं पाहिजे की भक्ती ही एखादा भक्त, एखादा माणूस खूप तयारीचा आहे, परंतु थोडा तो घसरला, योगभ्रष्टो भिजायते, तो योगभ्रष्ट झाला तरी पुन्हा पुढच्या जन्मामध्ये त्याला पूर्वीचं जात नसतं. कुठे हातचा कुठे जातो का हो? हातचा घेतल्याशिवाय गणित येईल का? हातचा घेतल्याशिवाय गणित येत नाही. तर हातचा म्हणजे आपलं पूर्वकर्म आहे. तर हातचा घेतला तर आपल्या पूर्वकर्माचा आपल्याला अर्थ लागतो आणि पुढे आपल्याला ही का गती मिळाली याचा अर्थ लागतो. उगीच कोणी कोणत्याही पदावर जाऊ शकत नाही, त्याला मागचे सगळे संदर्भ लक्षात घ्यावे लागतात. म्हणून ते म्हणतात योगभ्रष्टोभिजायते. एखादा जरी योगभ्रष्ट असला, तो जरी घसरला तरी तो पुढच्या पदावर नंतरच्या जन्मात जातो. याचं उदाहरण त्यांनी एका ठिकाणी दिलेलं आहे. काशीला एक विद्वान गृहस्थ काशीला होते. त्यांचं फार मोठा जलजलाट होता. सगळे भक्त त्यांचं महत्व गात होते. त्यांचा काशीला मुक्काम, महिना, 2 महिने, 4 महिने तिथं मुक्काम झाला आणि त्यावेळेला लोकांची ही गर्दी, ही रीत. दरम्यानच्या काळात हे पंडित आजारी पडले. मोठे पंडित होते, महात्मे होते, पण आजारी पडले. आजारी पडल्यानंतर लोक भेटायला येऊ लागले. आता हे जे गुरु महाराज होते ते सर्वांना उपदेश करत होते. यावेळेला एक वेश्या, तीही गावामध्ये होती आणि ती यायची आणि आल्याबरोबर त्यांच्या त्या रोगग्रस्त शरीराकडे बघून म्हणायची, महाराज सावध बर का. लोक म्हणायचे, अहो एवढे मोठे गुरु महाराज, त्यांना सावध काय म्हणते ही. तर एका त्यांच्या भक्तांनी गुरु महाराजाला सांगितलं, महाराज मी तुम्हाला अतिशय चांगल्या, तुम्हाला पायाला येतील अशा प्रकारचे जोडे करून देतो, रेशमाचे जोडे करून देतो. आणि त्या आजारी पडले. आता चित्त राहिलं रेशमाच्या जोड्यात. समोर त्यांनी करून आणले, समोरच्या कोरड्यात रेशमाचे जोडे ठेवले, पण ज्यांना घालायला सवड मिळाली नाही, कारण रोगानेच ग्रस्त झाले. शेवटी अर्धांगवाद झाला. त्या शरीरातून अत्यंत अस्वस्थ होऊन वेदना होऊ लागल्या. त्यातून अंथरुणातून बाहेर पडता येईना. पण समोर अरे हे घालायचं राहिलं, आपल्याला आपल्या पायाला चांगलं आलं असतं, आपल्याला हे जोडे मोठे चांगले आले असते. विचार करत करत महिना 2 महिने गेले आणि मग त्यावेळेला लोक भेटायला यायचे. ही वेश्या सुद्धा यायची आणि आली की म्हणायचं सावध सावध. लोक म्हणायचे असं कसं काय, असे कशी, हिला काही अक्कल नाही, एवढ्या मोठी गुरु महाराजाला सावध म्हणते. गुरु महाराजाचा अंतकाळ जवळ आला आणि गुरु महाराजांचा अंत झाला. अंत झाल्याबरोबर त्यांचं लक्ष त्या जोड्यात राहिलं.
जोड्यात लक्ष राहिलं, नंतर जन्म प्राप्त झाला. आता आतापर्यंत केलेली उपासना अनुष्ठान हे वाया नाही गेलं. संताचा जन्म मिळाला, संत रोहिदास झाले, रोहिदास. आणि मग त्यांच्या लक्षात आलं रोहिदासांचा जन्म तिथंच झाला. झाल्यानंतर ही बारशाला गेली वेश्या. म्हणजे महाराज ओळखलं का? इतकी तयारीची होती ती सुद्धा काय सामान्य होती का? जशी जनकाच्या नगरीतली पिंगला तशीच ही असली पाहिजे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, अरे आपलं चुकलं, आपण या ठिकाणी आपलं लक्ष तिकडं राहिलं जोड्यात, त्यामुळं आपल्याला हा जन्म प्राप्त झाला. पण आता इथून पुढे संत सेवा करायची, संत म्हणून भगवत कृपा संपादन केली आणि संत म्हणून प्रसिद्ध झाले. हे रोहिदास सांभार झाले. सांगायचं तात्पर्य असं की पुढच्या जन्मात सुद्धा पूर्वीचं केलेलं कर्म वाया जात नाही असं नारद म्हणतात. आणि मग भवसिंधू प्लवो द्रष्टो हरिचर्यानुवर्णनम, तुम्ही भगवंताच्या कथा गा, गाथा गा. भगवंताचं ज्ञान हे यातूनच सहजच प्राप्त होईल. भगवंताच्या या श्रेष्ठ दर्जाच्या ज्ञानामुळे तुम्हाला जे खऱ्या अर्थाने जीवाची मुक्ती जर प्राप्त करायची असेल तर भक्ती केली पाहिजे. भक्ती ही मुक्तीचंच माहेर घर आहे. भक्तीमुळे मुक्तीचं द्वार उघडतं असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं विषयभोगातून आपल्याला हे मिळत नाही. कारण विषय म्हणजे विषय शब्द कसा तयार झाला ते म्हणतात विसिन्वंती स्वेन रूपेण. विसिन्वंती स्वेन रूपेण, विसिन्वंती म्हणजे झाकून टाकतं, जे आपलं स्वतःचं रूप झाकून टाकतं, मूळ स्वरूप झाकून टाकतं आणि दुसऱ्या स्वरूपाचं प्रगतीकरण करतं, विसर पाडतं. आणि म्हणून ती सांकुशा तृप्ती आहे. विषय ही सांकुशा तृप्ती आहे. सांकुशा म्हणजे पुन्हा आपल्याला एकदा जेवलं तर भागत नाही, पुन्हा संध्याकाळी भूक लागतेच. अतृप्ती कायमच आहे. विषयामध्ये अतृप्ती आहे, पण भगवत कथेमध्ये अतृप्ती नाहीये. भक्तीपाशी नित्य तृप्ती असं म्हटलंय नाथ महाराजांनी. भक्तीपाशी नित्य तृप्ती, भक्तीपाशी नित्य मुक्ती. भक्तीच्या ठिकाणी तृप्ती आहे, भक्तीच्या ठिकाणी मुक्ती आहे, भक्तीच्या ठिकाणी भगवत प्राप्ती आहे. भक्तीच्या ठाई भगवत प्राप्ती, माया निवृत्ती हरिभजने. माया निवृत्ती सुद्धा हरिभजनानेच आहे. माया जी आमच्यावरती आपण म्हणतो सगळीकडे माईक पसार आहे, ह्या मायेचं ज्ञान आपल्याला होत नाही. ते म्हणतात हरीचं भजन करा, आपोआपच मायेचा निराश होईल. भजता नित्य हरी मग ती माया काय करी. भगवंताचं भजन करत राहिलं म्हणजे माया ही आपल्याला अडसर ठरत नाही, उलट ती आपल्याला उपकारक ठरते. भगवंताचं स्वरूप सांगायला उपकारक ठरते. म्हणून ते म्हणतात चित्तशुद्धीचं पहिल्यांदा शुद्धीसाठी भगवत कथा ऐकल्या पाहिजेत. चित्तशुद्धीशी कारण प्रेमयुक्त कीर्तन श्रवण. प्रेमयुक्त कीर्तन श्रवण, भगवंताचं कीर्तन, भगवंताचं श्रवण, महात्म्य कथन हे खऱ्या अर्थाने भक्तीनेच प्राप्त होतं. यातून आपल्याला विषय हा नारायण रूप कसा होतो, विषय तो त्यांचा झाला नारायण. ही जी संतांची स्थिती आहे ही त्यातून आपल्याला दिसते. म्हणून नारद भक्ती सूत्राने सांगितलं अव्यावृत भजनात. भक्ती कशी प्राप्त होते? अव्यावृत भजनात, अखंड भजन. अव्यावृत म्हणजे सतत. खंडित भजन नकोय, आज केलं उद्या नाही, 4 दिवसांनी केलं 8 दिवसांनी नाही असं नको, 4 महिनेच केलं 8 महिने नाही असं नको. अव्यावृत भजनात सतत सातत्य. जशी गंगा सतत समुद्राला मिळतेच आहे, मिळतची आहे. कालही मिळत होती, आताही मिळते, उद्याही मिळतच राहणार आहे. समुद्राला जशी गंगा मिळतेच आहे त्याप्रमाणे आपण भजन हे सातत्य. भजन म्हणजे काय? रसास्वादनम. या दृष्टीने या भजनाचा पद्धती कठिणी जे गुणीजन असतात त्यांचा उल्लेख करायचा झाला तर जशी आई सतत आपल्या मुलाचं स्मरण करत असते, चिंतन तिच्या मनात चाललेलंच असतं, त्याप्रमाणे खऱ्या अर्थाने भक्त हा भगवंताचं स्मरणच करत असतो. तो कधीच त्याला विसरत नाही. सेवया यद्वत् तथात्मात् धानशाम्यति. जरी योग याग त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारची क्रिया
हे काम आणि लोभ नष्ट करणारे असले तरी मुकुंद सेवया येतात. मुकुंदाच्या सेवेचं सारखं दुसरं अंतःकरण शुद्धीचं साधन नाही. म्हणजे बाकीच्या योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, असं माऊलींनीच म्हटलंय. तेव्हा योग समाधीने आपलं मन ताब्यात येईल, पण मन शुद्ध होईल असं नाही. अहो, एवढे मोठे आपल्याला जुन्या काळातले मोठमोठे श्रेष्ठ आचार्य दिसतात. त्यांचं मन ताब्यात आलं पण शुद्ध झालं नाही. का नाही शुद्ध झालं? ते म्हणतात, अहो, मन शुद्ध व्हायला भक्तीची गरज आहे आणि भगवंताच्या सेवेची गरज आहे. जे आपल्याला श्रेष्ठ दर्जाचे ज्ञानेश्वर माऊलींनी चांगावटेश्वर म्हणजे चांगदेव महाराज यांना उपदेश केला. का बरं? अहो, 1400 वर्ष जगले ना, म्हणजे मन ताब्यात आलं होतं. आत्मा ब्रह्मांडाला नेण्याची क्षमता होती आणि वाघावर बसून आणि नागाचा चाबूक हातात घेऊन आले, पण कोरे राहिले. आता आपण अर्थ घेतो, कोरपत्र पाठवलं, पण कोरेपणा हाच त्यांचा निकष होता. माऊली म्हणले बरं झालं. का? तर त्यांच्यावर गिचमिड जर अक्षर असतं तर लिहिता नसतं आलं. कोरे होते म्हणून मला काय म्हणायचं हे सांगता आलं. मन कोरं पाहिजे, निदान मन तरी कोरं ठेवा. बाकी काही नाही आलं तरी चालेल. गिचमिड जर अक्षरांनी जर भरलं असतं सगळं मन, तर काय उपयोग झाला असता. म्हणून ते कोरे राहिले हे माऊलींनी ओळखलं की बस हे ज्ञानोपदेशासाठी योग्य आहे, कारण ते कोरे आहेत. आणि म्हणून स्वस्तिश्री वटेषु म्हणून फक्त आपल्या उपदेशामध्ये त्यांनी केवळ काही ओव्यात हा चांगावटेश्वर चांगदेव महाराजांना जो उपदेश केला, 65च ओव्या. किती हो 65 म्हणजे काय? पण ते म्हणे बस याला बाकीची गरज नाही, नुसतं त म्हटलं की तपीला कळेल. याप्रमाणे मुकुंद सेवा या यद्वत तथात्मा धान शाम्यती. आत्मा शांत होत नाही. आत्मा म्हणजे 2 अर्थाचा आहे. परमात्मा सुद्धा नुसता योग याग विधी यांनी आनंदी होत नाही. त्याला परमात्म्याला सुद्धा प्रसन्नता कशाने प्राप्त होते? तर सेवया अर्थात सेवेने, भक्तीने. सर्वं तदमनाख्यातम यत्पृष्ठम त्वया नघ. आणि हे ऐकल्याबरोबर व्यास महर्षींनी नमस्कार केला आणि नारद तिथून निघून गेले. आता यांनी प्रश्न उपस्थित केला की नारद निघून गेल्यानंतर काय झालं ते आम्हाला सांगा. निर्गते नारदे सुत भगवान बादरायण विप्रेतम ततः किम करोद विभू. मग काय केलं व्यास महर्षींनी? काय केलं? मग सूत सांगायला सुरुवात करतात की ब्रह्मनद्याम सरस्वत्याश्रम पश्चिमे तटे. पश्चिम तीरावर, सरस्वतीच्या पश्चिम तीरावर शम्याप्रास नावाचा आश्रम जो व्यास महर्षींचा होता. ब्रह्मनद्याम सरस्वत्या, सरस्वतीला ब्रह्मनदी म्हटलंय. प्रत्यक्ष ब्रह्मदेवापासून उत्पत्ती आहे ना सरस्वतीची, त्यामुळे ब्रह्मनद्याम सरस्वत्या. ही सरस्वती नदी ही तिच्या पश्चिम तटाकावर, लोकेशन सुद्धा बरोबर सांगितलंय, मग काही थापा नाही मारल्या. लोकेशन सांगितलं, कुठं, कोणत्या ठिकाणी, कोणत्या तटाकावर होते, कधी बसले, कुठं बसले. तिथे पश्चिम तटाकावर जो शम्याप्रास इतकी प्रोक्त ऋषीनाम सत्रवर्धना, त्या ठिकाणी त्यांचा आश्रम होता. तिथे सगळे ऋषी ज्ञान चर्चा करण्यासाठी बसलेले होते आणि त्या आश्रमाच्या भोवती सगळीकडे बोराची झाडं होती. बदरी षंडमंडिते. बदरी म्हणजे बोरांच्या झाडांचा तिथे खूप समुदाय होता, त्यामुळे त्यांना बदरिकाश्रम असं त्याला म्हटलंय. आणि म्हणून बादरायण शब्द त्यातूनच तयार झाला. आसीनोपस्पृश्य. आणि मग व्यास महर्षी शांत बसले. त्यांनी पुन्हा स्नान केलं, आचमन केलं आणि गायत्री मंत्र म्हटला. मन वाणी एक केली. प्रणिदध्यौ. प्रणिदध्यौ म्हणजे पूर्णपणे योग, या आपल्या योगाच्या साह्याने या पूर्ण आत्म मन शरीर एक करून प्रणिदध्यौ शब्द वापरून त्यांनी भगवंताचं स्मरण केलं आणि केल्याबरोबर संहिता करायला सुरुवात केली. आता या वेळेला
ते म्हणतात भक्तियोगे न नमसी, भक्तियोगे न मनसी. आता भक्तियोग आला. आतापर्यंत ज्ञान होतं, आतापर्यंत मी अमुक केलं, मी तमुक केलं, मी हे ज्ञानाने सांगितलं. आता भक्ती. ते म्हणले अरे नारदाने उपदेश केला म्हणून ते म्हणतात भक्तियोगेन मनसी सम्यक प्रणहिते मले. भक्तियोगेन मनसी, भक्तियोगाने, भक्तियोगे नामले पूर्वम प्रथमम पुरुषमीश्वर पश्चात. या ठिकाणी भागवतकार असं म्हणतात की भक्तियोगामध्ये मन एकरूप झाल्याबरोबर त्यांना मायेचं दर्शन झालं. माया दिसली आणि ब्रह्मही दिसलं. आतापर्यंत असं कधीच दिसलं नव्हतं. माया ब्रह्माचं दर्शन अपश्यत पुरुषम पूर्वम मायांच्या तदुपाश्रयाम. म्हणजे एखाद्या व्यक्तीची सावली आणि व्यक्ती एकाच वेळेला दिसावं त्याप्रमाणे भगवान दिसले. प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप दर्शन झालं. नुसतं मनात नाही, स्वरूप दर्शन. समोर साक्षात अवतीर्ण झाले आणि त्या समोर माया देखील दिसली. अपश्यत पुरुषम पूर्वम मायांच तदुपाश्रयाम. अरे प्रत्यक्ष माया सहित परब्रह्म दिसलंय. आता मनातल्या सगळ्या वासना संपलेल्या होत्या, भक्ती निर्माण झालेली होती. आणि ते म्हणतात तदुपाश्रयाम ईश्वरा श्रेयांतधीनाम मायांच्या पश्चात. भगवंताच्या स्वाधीन असलेली माया दिसली. म्हणजे माया दर्शन जसं आपल्याला 12व्या स्कंधामध्ये पाहायला मिळतं त्याप्रमाणे हे माया दर्शन मार्कंडेय मुनीला जसं भगवंतांनी दाखवलं तसं माया दर्शन भागवताच्या सुरुवातीला व्यास महर्षींना दिसलेलं आहे. पण त्यांनी ते विचलित झाले नाहीत. मायेमुळे विचलित नाही झाले. का? भक्तियुक्त अंतःकरण झालेलं होतं आणि आता ज्ञानोपदेश झालेला होता. त्यामुळे ते म्हणतात ईश माया कृतांच्या जीवनम संस्थिमपश्यति त्याह. आणि काय दिसलं याचं वर्णन केलं भागवतकारांनी. काय दिसलं त्यांना? माया दिसली म्हणजे काय दिसलं? ते म्हणतात भगवंताची माया दिसली, जी भगवंताच्या स्वाधीन आहे असं दिसलं. आणि जीव दिसला. जीवाच्या वरती माया कशी प्रभाव टाकते ते दिसलं. जीव हा मायेच्या स्वाधीन आहे आणि परमेश्वर याच्या स्वाधीन माया आहे. एवढाच फरक आहे. माया ही एकच आहे पण ती परमेश्वराधीन आहे म्हणून परमेश्वराच्या ती स्वाधीन आहे. तिच्या नियंत्रणात, त्याच्या नियंत्रणात आहे. आणि जीव मात्र तिच्या नियंत्रणात आहे. यया संमोहितो जीव आत्मानं त्रिगुणात्मकम परोपि मनु ते नर्थम तत्कृतम चाभिपद्यते. त्याने वर्णन केलंय की यया संमोहित स्वरूपावरणेन विक्षिप्तः परोपि गुणत्रयाद व्यतिरिक्तोपि तत्कृतम त्रिगुणत्वाभि मानकृतमर्थंच कर्तृत्वादिकम प्राप्नोती. या ठिकाणी टीकाकार श्रीधराचार्य म्हणतात की ही माया जी आवरण आणि विक्षेपाने जीवाला विचलित करते, जीवावर आवरण आणते, जीवाला संमोहित करते, जीवाला अज्ञानाच्या पटामध्ये झाकवते, ती माया भगवंताच्या हातात कशी आहे? ही नृत्यंतीत व वीक्षणांगणगत काल स्वभावादिभिर, जी भगवंताच्या समोर नृत्य करते. काल आणि स्वभाव, आपण काळाच्या स्वाधीन आहेत. काळ आपल्या स्वाधीन नाहीये. आपण काळाच्या स्वाधीन आहेत. शेवटी काळ कधी येईल आपण सांगू शकत नाही. कोणता काळ कसा येईल आपण सांगू शकत नाहीत. पण भगवान काळावर आपले स्वतःची शक्ती प्रगट करणारे असल्यामुळं भगवंतानी काळावर स्वतःचं महत्व व्यक्त केलेलं आहे. काळ त्यांच्या ताब्यात आहे. काळाच्या ताब्यात आपण आहोत. म्हणून ते म्हणतात की कालस्वभावादिभिर. आपण आपल्या स्वभावाचे सुद्धा गुलाम आहेत. आपण म्हणतो नाही नाही माझा स्वभावच तसा आहे. स्वभाव बदलता येत नाही का तुला? स्वभावच तसा आहे म्हणजे काय? नाही माझा स्वभाव रागीट आहे बरं का. लोक सांगतात मला हे जमत नाही, माझा स्वभाव रागीट आहे. रागीट आहे मग तो म्हणजे तुमच्या स्वभावाने तुमच्यावर मात केली. तुम्हाला स्वतःला स्वभाव नियंत्रणात आणता येत नाही का? नाही माझं असं आहे, माझं तसं आहे, मला हे लागतं. मी कोण? तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण दुसऱ्यावर नियंत्रण आपण करता आलं तर आपण ईश्वर होऊ. आपण स्वतःवर नियंत्रण करू शकत नाहीत तर इतरावर काय करणार?
अपश्यत पुरुषम पूर्व मायांच्या तुआश्रयाम. आणि हे पाहिल्याबरोबर अनर्थोपशमम साक्षात भक्तियोग मधोक्षजे लोकस्या जानतो विद्वांसचक्रे सात्वत संहिताम. म्हणजे ही जी सात्वत संहिता, ही जी सत्वप्रधान असलेला भागवत ग्रंथ जो व्यास महर्षींनी केला, तो कधी केला? जेव्हा त्यांना प्रत्यक्ष साक्षात्कार झाला. म्हणजे आता ग्रंथाच्या लेखनाचं या ठिकाणी आपल्याला त्याचा अधिकार कळेल. कुणी उठून काही लिहावं त्याला महत्व नसतं. व्यासांच्या भागवताला का महत्व आहे? तर आता व्यास महर्षी नुसते व्यास नाहीयेत. महाभारत लिहीपर्यंत वेगळी स्थिती होती. पहा, महाभारत लिहीपर्यंत व्यास तेच होते. त्यांची अभ्यासाची ज्ञानाची क्षमता तेवढीच होती. पण भागवतात वेगळेपण काय? पहिल्यांदा झालेला गुरुचा उपदेश. भारत लिहीपर्यंत गुरुपदेश नाहीये. भागवत लिहिण्याच्या मागचं कारण प्रत्यक्ष नारदाचा उपदेश, म्हणजे आधी गुरुचा उपदेश, हे त्याला कारण घडलं. किंवा त्यांच्या अधिकारामध्ये आता बदल होत गेला, अधिकार वाढत गेला. गुरुचा उपदेश झाल्यानंतर ज्ञान प्राप्त झालं. मग भक्तियुक्त अंतःकरण झालं आणि भक्तियुक्त अंतःकरणाने मन स्वच्छ झालं. त्यांनी शब्द वापरलाय प्रणहिते मले अमले. अमल म्हणजे स्वच्छ, शांत प्रशांत मन झालं. आणि सम्यक आता मनामध्ये द्वैत भाव राहिला नाही, अद्वैत रूप झालं, सम्यकता आली. आणि या वेळेला प्रत्यक्ष भगवंताचं मायेसहित दर्शन झालं. हे भगवंताचं दर्शन झाल्यानंतर अधिकार प्राप्त झाला. आता मी भागवत करणार आहे. म्हणजे हा ग्रंथ किती मोलाचा आहे, किती महत्वाचा आहे. का तर याला व्यास महर्षींचा अधिकार कारणीभूत आहे. म्हणून ते म्हणतात आता लोकस्या जानतो विद्वांस चक्रे सात्वत संहिताम. चक्रे म्हणजे सुरू केली. या ठिकाणी सात्वत संहिता करायला सुरुवात केली. आणि यासाठी पहिल्यांदा भगवंताची यस्यामुळे श्रूयमाणायाम कृष्णे परमपुरुषे भक्तिरुत्पत्ते ते पुंस शोक मोह भया पहा. आणि शोक, मोह आणि भय हे तिन्ही गोष्टी अपहा म्हणजे नष्ट करणे. शोक, मोह आणि भय हे नष्ट करण्यासाठी ही भागवत संहिता आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेकदा आपण शोकाचे प्रसंग येतात, दुःखाचे प्रसंग येतात. त्याचप्रमाणे या दुःखावरती मात करायला, त्याचप्रमाणे मायेचा मोह आपल्या डोळ्यावरती आहे, पडदा आपल्या डोळ्यावरती आहे, तो पडदा बाजूला करण्यासाठी मोहाचा पडदा. आणि भय कशाचं? सगळ्यात मृत्यूचं भय आहे. माणसाच्या मागं अनेक भय आहेत. चोर भय, राजभय, अशा अनेक भयाचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा अनेक भय, माणूस निर्भय नाहीये. चोराचं भय आहे, राजाचं भय आहे, शत्रूंचं भय आहे, सैन्याचं भय आहे, रोगाचं भय आहे, कशाचं भय आहे, सगळ्या गोष्टीचं भय आहे. कोर्टामध्ये तारीख चालली त्याचं भय आहे. सगळ्या गोष्टी भयानेच माणूस त्रस्त आहे. आणि या भयातून मुक्तता जर पाहिजे असेल तर भागवत. म्हणून मोह म्हणजे आपल्या मनामध्ये असलेला अज्ञानाचा पडदा, शोक आपल्या अंतःकरणामध्ये असलेली दुःखाची प्रवृत्ती, आणि भय आपण निर्भय नाहीयेत. तर ह्या तीन गोष्टी भक्तिरुत्पद्यते पुंसाहा. भक्तीने हे तिन्ही नष्ट होतं. भक्ती उत्पद्यते, भक्तीने हे उत्पन्न होतं. कशामध्ये? तर ययेती अनर्थमुपशमयोती. हे सगळे अनर्थ उपशम होतात. आणि म्हणून एतत् सर्वं स्वयं दृष्ट्वा एव मजानतो लोकस्यार्थे सात्वत संहितां श्री भागवताख्यम चक्रे तदनेन लोकत्रेण भागवतार्थ संक्षेपतो दर्शिता. भागवताचा अर्थ संक्षेपाने या ठिकाणी 3 श्लोकात सांगितलाय. 3 श्लोकात हा भागवताचा मतितार्थ सांगितलाय की ज्याने भगवंताचा साक्षात्कार होतो, भक्तियोग आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो आणि शोक, मोह, भय नष्ट होतं. अशी ही भागवत संहिता त्याने आपला पुत्र शुकाचार्य यांना शिकवली. ऐकली नाही शुकाचार्याने, नुसती शिकवली. शुकमध्यापयामास, अध्यापन केलं मी शुकाचार्याला. गुरुजी जसं वर्गामध्ये शिकवतात तसा
या ठिकाणी व्यास महर्षींनी शुकाचार्यांना ही शिकवली. मग शुकाचार्य तर मुक्त होते म्हणले. शुकाचार्यांना काय गरज होती? ते म्हणतात निवृत्त निरतम मुनीही. मुनी, शुकाचार्य मुनी होते, प्रत्यक्ष मुक्त अवस्थेला पोचलेले होते आणि निवृत्त निरतम, निवृत्तीमध्ये तल्लीन होते. मग निवृत्तीमध्ये म्हणजे काही नाही, शून्य. मग शून्य असताना सुद्धा त्यांना शिकावंसं का वाटलं? निवृत्ती, सगळ्यातून निवृत्ती केली, मग पुन्हा ऐकण्याची प्रवृत्ती कशी झाली, शिकण्याची प्रवृत्ती कशी झाली? ते तर निवृत्त निरतम मुनी, ते तर पूर्णपणे निवृत्त झालेले होते. असा प्रश्न विचारला. मग शौनक हे विचारतात सवय निवृत्ती निरत हा. म्हणजे नुसता शब्द तोंडातून गेल्याबरोबर यांचा प्रश्न आहे. तुम्ही तर म्हटलं ते निवृत्ती निरत होते. मग असं असताना शुकाचार्यांनी हे शिकले कसे? आणि मी तर ऐकलं शुकाचार्य कसे होते. सवय निवृत्ती निरत सर्वत्रोपेक्षक हो मुनी कसे वा भ्रवते मेता महात्मा राम समभ्यसत. ते तर आत्माराम प्रवृत्तीमध्ये होते, सगळ्या स्वतःच्या आत्मानंदामध्ये तल्लीन होते. असं असताना त्यांना ही शिकण्याची इच्छा कशी काय झाली हे आम्हाला सांगा. आणि त्यांनी ही निवृत्ती निरत असलेले, तल्लीन असलेले, आत्मानंदामध्ये तल्लीन असलेले असे हे शुकाचार्य एवढ्या तयारीचे असून सुद्धा त्यांनी भागवत ग्रंथ शिकला. त्याचं कारण सांगा, कशासाठी? ते म्हणतात त्याचं कारण असं आहे, निवृत्त क्रोधाहंकार रूपो ग्रंथी येल शांती. निवृत्त कशाला म्हणायचं? ज्यांच्या अहंकाराच्या ग्रंथी सगळ्या निवृत्त झाल्या त्याला निवृत्त म्हणायचं. टीकाकार म्हणतात निवृत्ती म्हणजे काय? तर तदा गंतासी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्येति यद्वा. आणि आता श्रुती, स्मृती, पुराण सगळं शिकून झालंय, आता काही शिकायचं नाही. संन्यास जेव्हा घेतात किंवा संन्यासी जे असतात ते काहीच वाचत नाहीत. वाचू नये अशी आज्ञा आहे. संन्याशांनी काही वाचायचं नाही, संन्याशांनी कमी बोलावं, संन्याशांनी कमी जेवावं, सगळं एक करून खावं, वेगळे चवीचा स्वाद घेऊ नये, कारण ते देहावरच नसतात. त्यामुळं शुकाचार्य तसेच होते. निवृत्त क्रोधाहंकार रूपो ग्रंथीर ए शांती निवृत्त हृदय ग्रंथ इत्यर्थ. त्यांच्या सगळ्या ग्रंथी निवृत्त झालेल्या होत्या. मग असं असताना ते म्हणतात आत्मारामश्च मनुयोर निर्ग्रंथाप्यरुक्रमे कुर्वन्ते हेतुकिं भक्ती मिथ्थम भूत गुणो हरिही. पण एवढं जरी झालं तरी भक्ती त्यांनी सोडलेली नव्हती. इत्थंभूत गुणो हरिही. त्यांचं संपूर्ण मन इत्थंभूत, इत्थंभूत म्हणजे अगदी आकंठ भक्तीनेच भरलेलं होतं. जरी भक्ती प्राप्त झाली, भक्ती श्रेष्ठ दर्जाला पोहोचले, तरी सुद्धा ते भक्ती सोडत नाहीत. का? ते म्हणतात ही भक्तीच अशी आहे, साध्य भक्ती आहे. ती साध्य भक्ती अशी आहे की ती त्याची समाप्ती होत नाही, ते नष्ट होत नाही. भक्तीतून आपल्याला परावृत्त होता येत नाही. का? ते म्हणतात संपूर्ण हरी भरलेला आहे ही ती जाणीव आहे. सर्वत्र हरी आहे. जसे संत महात्मे आपल्या संसारामध्ये तल्लीन जरी असले तरी ते परिपूर्ण भक्तिरूपाने सर्वत्र पाहत होते. आपल्या शेतामध्ये सुद्धा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, असं म्हणून सावताने केला म्हणा विठ्ठल देखियला डोळा. ज्यांनी सर्वत्र विठ्ठलच पाहिला, विठ्ठलाशिवाय कोणतीच वस्तू पाहिली नाही, असे इत्थंभूत गुणो हरिही. ज्यांना सर्वत्र डोळ्याला भगवंतच दिसतो. कुर्वत्य अहेतुकीं भक्ती. ही अहेतुकी भक्ती म्हणतात त्याला, ज्या भक्तीतून काही मिळवायचं नाही, भक्तीतून काहीच मिळवायचं नाही, ती साध्य भक्ती आहे. त्यातून प्राप्ती काहीच नाही करायची, ती परिपूर्ण. ज्याला गौणी भक्ती ही एक गुणापूर्ती आहे आणि दुसरी पराभक्ती. दोन भक्तीचे प्रकार आहेत, एक गौणी भक्ती, दुसरी पराभक्ती. गौणी भक्ती आपल्याला गुणवर्णनातून आपण प्राप्त करतो गुण, आणि जी पराभक्ती आहे ती परिपूर्ण भक्ती असते. तिथे आता भगवंताच्या भक्तीशिवाय दुसरं काही नसतं. भक्ती तेथे मुक्ती.
भक्ती आणि मुक्ती एकच अशी तिची स्वरूप साधना असते. याप्रमाणे हरेर गुणात क्षिप्त मतीर भगवान बादरायणी, भगवान बादरायण हे कसे होते तर हरेर गुणात क्षिप्त, भगवंताच्या गुणांनी यांचं मन परिपूर्ण भरलेलं होतं, काठोकाठ भरलेलं होतं मन. भगवंताच्या भक्तीशिवाय मनात दुसरं काहीच नव्हतं. फक्त भगवंताचं मनच, भगवंताची भक्तीच त्यांच्या अंतःकरणामध्ये होती. अध्यगान महदाख्यानम नित्यम विष्णुजन प्रिया परीक्षितोत राजर्षय जन्मकर्म विलायनम संस्थांच्या पांडुपुत्राणाम वक्षे कृष्ण कथोदयम. आणि मग ते म्हणतात, आता असे परिपूर्ण भक्ती युक्त अंतःकरणाने काठोकाठ भरलेलं ज्यांचं अंतःकरण आहे, त्यांनी आपल्या मुखातून परीक्षितीला हे भागवत सांगितलं. आणि हे परीक्षितोथ राजर्षे, परीक्षित राजर्षी या ठिकाणी होते, कारण राजा असून ऋषीप्रमाणे त्यांचं वर्तन होतं. त्यांचा जन्म कसा झाला, त्यांचं कार्य कसं झालं, आणि पुढे कृष्ण कथोदयम ही कथा का सांगितली? मनोरंजन म्हणून नाही सांगितली. अश्वत्थामेची कथा किंवा पांडुपुत्राच्या हत्येची कथा जी सांगितली ती गंमत म्हणून नाही सांगितली, केवळ विनोद म्हणून नाही सांगितली, मनोरंजन म्हणून नाही सांगितली, तर कृष्ण कथोदयम, ज्यातून कृष्ण कथेचा उदय होतो. कारण कृष्णाचा संदर्भ तिथे, कृष्णाने काय केलं हे तिथे, म्हणून कृष्ण कथेच्या अनुषंगाने कृष्ण कथेचं अनुस्मरण व्हावं म्हणून आता मी सांगायला सुरुवात करतो. म्हणून ते सांगायला सुरुवात करतात. आता यदा मृधे कौरवसृंजयानाम वीरेश्वतो वीरगतिम गतेषु वृकोदरा विद्ध गदा विमर्श भग्नोरुदंडे धृतराष्ट्रपुत्रे. आता यानंतर प्रत्यक्ष कथेला सुरुवात करतायत. ज्या वेळेला महाभारती युद्ध झालं आणि महाभारती युद्धामध्ये पांडवांचा जय झाला, कौरवांचा पराजय झाला आणि दुर्योधन हा तळमळत पडला. आता इथे यदा मृधे कौरव सृंजयानाम म्हटलंय. सृंजय, सृंजय म्हणजे संजय नाही. मग तुम्ही म्हणाल कौरव पांडवानाम कुठं म्हटलं, सृंजय काय काढला मध्ये? तर हा सृंजय त्यांचा सेनापती होता. म्हणजे आधी द्रुपद, हा द्रुपद राजे, द्रौपदीचे वडील, नंतर त्यांचा भाऊ हा सेनापती झाला आणि नंतर सृंजयाकडे हे सेनापती पद आलं. म्हणजे पांडवांचे सेनापती म्हणून सृंजय, म्हणून कौरव सृंजयानाम असं म्हटलं. तेव्हा या कौरव यद्यपि पांडवा अपि कौरवात एवथा अपि सृंजय वंशो धृष्टद्युम्न असं शब्द वापरला. धृष्टद्युम्न जो होता द्रौपदीचा भाऊ, त्याचा वंशज कोण होता? सृंजय. म्हणून त्यांनी सृंजय शब्द वापरला, पांडवाच्या ऐवजी सृंजय. यथा मृधे कौरव सृंजयानाम, याप्रमाणे वीरेश्वतो वीरगतिम गतेषु, बाकी सगळे वीरगतीला पोहोचले आणि वृकोदराच्या आपल्या गदेच्या प्रहाराने दुर्योधन तळमळत खाली पडला. आता मृत्यूचा घटका मोजतोय. या वेळेला त्याचा मित्र अश्वत्थामा त्याच्याकडे आला. आता तो काय बोलेल, अश्वत्थामा काय कृती करील आणि त्याचा परिणाम काय होईल या संबंधीचे विवरण उद्याच्या चिंतनात करण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये.